नमस्कार. माझं नाव त्रिविक्रम हिरलेकर. TH नेटवर्कच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. एका चांगल्या चित्रपटाची व्याख्या नेमकी काय असते? एक नायक असतो, त्याला एक ध्येयप्राप्ती करायची असते, म्हणून तो एका प्रवासाला निघतो. पण ती ध्येयप्राप्ती सहजासहजी होत नाही. वाटेत बरेचसे अडचण येतात, संकटं येतात. तो सगळ्या संकटांवर मात करत पुढे जातो. धडपडतो, पडतो, झुकतो, हारतो, पण परत उठतो आणि परत आपल्या मार्गाला लागतो आणि ध्येयप्राप्ती करून राहतो. पण काही युद्ध आयुष्यात अशी असतात, जी जिंकणं म्हणजे शेवटपर्यंत लढत राहणं. कुठलाही मोठा विजय मिळणार नाही. फक्त रोज सकाळी उठून म्हणणं, चला आजचा दिवस पण जगायचा आहे. आय वॉन्ट टू टॉक ही अशाच एका प्रवासाची गोष्ट आहे. अर्जुन सेन, अमेरिकेत राहणारा एक भारतीय, सिंगल फादर, पत्नीपासून घटस्फोट झालेला आहे आणि मुलीपासूनचं अंतर दुरावलेलं आहे. ही इतकी संकट असताना आयुष्य त्याला अजून एक नवीन परीक्षा देतं. त्याला लॅरिंग्सचा कॅन्सर होतो. लॅरिंग्स म्हणजे या इथे जो भाग असतो आपली स्वरपेटिका, जिथून आवाज येतो ना, त्याला लॅरिंग्स म्हणतात. तर त्याला लॅरिंग्सचा कॅन्सर होतो आणि तो कॅन्सर अशा पूर्ण शरीरभर पसरत जातो. त्याच्या सर्जरीज पण होतात, पण तरी तो कॅन्सर असा पसरत आहे सगळीकडे. शिवाय त्याची नोकरी जाते आणि अजून वरती म्हणजे डॉक्टर त्याला सांगतात की आता तुझ्याकडे फक्त 100 दिवसच आहे जगायला. आता एखादा दुसरा चित्रपट असता तर या जागी खूप मोठं असं सॅड बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं असतं, असे एकदम हेवी डायलॉग्स लिहिले असते आणि प्रेक्षकांना कसं रडवता येईल याच्यावरच जास्त भर दिला असता. पण आय वॉन्ट टू टॉक वेगळा आहे. हा वेगळा अशासाठी आहे कारण की हा कॅन्सरला आपल्या सेंटरला नाही ठेवत. हा अर्जुन कसा जगतोय आणि कसा त्या परिस्थितीवर सर्व्हाइव्ह करतोय याला केंद्रस्थानी ठेवतो आणि म्हणूनच अर्जुनचं पात्र आपल्याला आवडायला लागतं. अर्जुन अतिशय शांत स्वभावाचा आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आहे. तो स्वतःच्या परिस्थितीवर जोक्स करू शकतो. मृत्यूवर पण तो जोक्स करू शकतो. त्याच्यात कुठलं असं सिनेमॅटिक हिरोइझम आपल्याला वाटत नाही चित्रपट बघताना. पण तरी तो जो वागतोय किंवा तो जो स्क्रीनवर दिसतोय त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की यार किती मोठा हिरो आहे. आणि हीच या चित्रपटाची खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे. कारण अर्जुनची सगळ्यात मोठी लढाई ही कॅन्सरशी नसून त्याच्या मुलीसोबतचा जो दुरावा आहे त्याच्याशी आहे. ह्याच्यातलाच एक प्रसंग आहे चित्रपटात की अर्जुन ती जी रिया असते अर्जुनची मुलगी, ती एक पेंटिंग काढते, एक ड्रॉइंग काढते असं वर्तुळांचं. असे 8 वर्तुळ असतात. सगळ्यात सेंटरला जो वर्तुळ असतो त्याच्यात तिची आई असते. नंतरच्या वर्तुळात तिचे आजी आजोबा असतात. त्याच्यानंतरच्या वर्तुळात मैत्रिणी असतात. त्याच्यानंतरच्या वर्तुळात शाळेतले शिक्षक असतात. आणि असं करत सगळ्यात शेवटच्या वर्तुळात म्हणजे 8व्या वर्तुळात अर्जुन असतो. आता एखाद्या वडिलांसाठी ही गोष्ट खूप दुःखदायक असते. म्हणजे कॅन्सरच्या निदानापेक्षाही खूप दुःखद गोष्ट आहे ही, की आपण आपल्याच मुलीच्या ड्रॉइंगमध्ये 8व्या स्थानावर आहोत. कारण शरीरावरच्या जखमा तर भरू शकतात, पण हे जे वाढलेलं अंतर आहे हे मिटवण्यासाठी बोलणंच हा त्याचा उपाय आहे. आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव आय वॉन्ट टू टॉक हे योग्य वाटतं. कारण की फक्त बोलण्याची इच्छा नाही, ती परत जोडले जाण्याची इच्छा आहे. या चित्रपटाची खरी ताकद त्याच्या शांततेमध्ये आहे. काही चित्रपट जे आजकालचे येतात त्याच्यात हिंसा, रक्तपात, धडामधूम, मोठमोठं बॅकग्राऊंड म्युझिक आणि सतत प्रेक्षकांना उत्तेजित करणारे सीन्स यावरच ते बरेचसे अवलंबून असतात. पण अशातच आय वॉन्ट टू टॉक शांतपणे आपल्या बाजूला बसतो. त्याचा संथ वेग, फ्रेम्समधली शांतता, वास्तववादी सिनेमॅटोग्राफी, साधं पण सुंदर संगीत आणि कोणताही नाटकीपणा न केलेलं कथन हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. हा चित्रपट पाहताना असं वाटतं जसं आपण एखादं व्यक्तीचं आयुष्य शांतपणे बघत आहोत, जणू काही मेडिटेशन. अर्जुनच्या आयुष्यात एक नर्स आहे जिचं नाव नॅन्सी आहे. एक डॉक्टर आहेत, डॉक्टर जयंत देव. आणि अशी बरीच माणसं आहेत जी त्याचे वेदना समजून घेतात. पण त्याच्या आयुष्यात अशी पण माणसं आहेत जे त्याच्या आजाराला नाटक समजतात. खरं आयुष्य हेच तर असतं. सगळेच जण तुमची परिस्थिती समजून घेतील असं नाही, पण त्याच्यामुळे जगणं तर थांबत नाही ना. डॉक्टरांनी सांगितलेला 100 दिवसांचा वेळ आणि मेडिकल जर्नल्सच्या विज्ञानाला मागे टाकत अर्जुन पुढे जगत राहतो. चित्रपटाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे नुसताच अर्जुन पूर्ण जगला म्हणून नाही, तर तो मृत्यूला न घाबरता, परिस्थितीला न घाबरता
मृत्यूला केंद्रस्थानी न ठेवता आणि आपल्या मुलीशी नातं व्यवस्थित जोडत जगला हा आहे. काही चित्रपट आपल्याला थरार देतात, काही चित्रपट आपलं मनोरंजन करतात, पण काही चित्रपट आपल्याला शांतपणे बसवतात, आपल्या श्वासाची जाणीव करून देतात, आपल्या जवळच्या माणसांना एक फोन करायला लावतात. आय वॉन्ट टू टॉक हा तसा सिनेमा आहे. कदाचित आयुष्याचा अर्थ किती वर्ष जगलो ह्यात नसतो, तर किती मनापासून जगलो आणि किती मनापासून आपल्या लोकांशी बोललो ह्यात असतो. म्हणूनच अर्जुन सेनची कथा ही फक्त एका कॅन्सरवर विजय मिळवणाऱ्या माणसाची कथा राहत नाही, तर ती एका वडिलांची कथा बनते, ज्याला आपल्या मुलीला परत एकदा म्हणायचंय आय वॉन्ट टू टॉक. मी त्रिविक्रम हिरलेकर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही जर चित्रपट बघितला असेल तर तुमचं मत नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर बघू शकता. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत बघत राहा TH नेटवर्क. धन्यवाद.